नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता इथून पुढे डेली ब्लॉग टाकणार आहे. तर पप्या बोलत बसला होता त्या साक्षीला, त्याला म्हणलं चल बाबा व्हिडिओ काढायच्यात. मग काय आजोबा म्हणले मला लय दिवसात ना आली. आजोबा म्हणजेच आमचे अण्णा, आम्ही त्यांना अण्णा बोलतो. तर मग थोडं मला म्हणले जेवण कर. मी म्हणलं नाही, जेवण करून आले. जेवलीस का मधू? जेवण झाले. लाली का थोबडं किती लावलीस? थोडी तर आहे, थोडी आहे ते लाल लाल गुलाबी दिसायला नाही काय ते पुसलं का? त्यात आमच्या इथली लाईट गेली होती. मग माझ्याकडून लिपस्टिक जरा डार्क लावली होती. मी तशीच गेले मामाकडे. मग काका मला म्हणले की काय अगं लिपस्टिक लावती, मावशी मला डार्क लागली जरा. पण काय मग ह्या दोघांचा चालू होता विषय, साक्षीचं हे ते काय काय बोलत होते. काय मला म्हणलं हे येडं झाले नाही का पोरग. मी म्हणलं खरंच येडं झाले. नंतर मी माझा भाऊ बोलत होतो की आज इथं जायचं, परत उन्हाळ्यात कुठेतरी जायचं असं प्लॅनिंग चालू होतं आमच्या दोघांचं. पण परत हे साक्षीबद्दल बोललो थोडं. परत काय मामाच्या घरी गेलो. हे आमचे मामा म्हणजे लखन मामा, किंग ऑफ आर्ट यांचं काहीतरी बोलणं चालू होतं. तसलं काहीतरी ह्याच्यावरती काय ते CSK MI मॅचवरती चालू होतं जरा बोलणं. परत मग इकडं बघा म्हणलं काही दोघं कोणीच माझ्याकडे बघायला तयार नाही. चला म्हणलं आपला व्हिडिओ काढू, मी छान दिसते म्हणून माझं मी काढत होते. त्याच्यानंतर मग व्हिडिओचं शूट केलं आम्ही, रील्स काढायची तयारी. मग काही 50 वेळा चुकायच लागला. पण 3 वेळा मामाने घेतलं शूट, तरी पण चुकलं अजून एकदा. मग आता फायनली लास्टला मग हे सगळे PUBG खेळत बसले. इतके PUBG मध्ये बिझी की माझं व्हिडिओ काढायला तयार नाहीत. बघा कसे बोलतात सगळे. एकदम माझे व्हिडिओ काढायचे कोणते व्हिडिओ राहू दे तिकडे. चल इथे गेम खेळतो. माझे व्हिडिओ काढायचे रे. हे गप्प काय लकी प्लीज माझे व्हिडिओ वगैरे काढून झाले. परत मामाला बाय म्हणले, मामा म्हणले जावा. मग सगळे एकमेकांना शेजारी जातो आम्ही, फक्त 10-10 मिनिटांच्या अंतरावर. तिथून पुढे मी मावशीच्या घरी गेले. मग काय लकी मी चर्चा करतो जरा, मला चिडवत होतं, त्याला मारलं कसे सामान बिमान तसलं काही नको. साक्षी देऊ का? साक्षी हे बाबा, ही साक्षी बोला कसले बंगरे नसते. ह्याला सोडून गेले, भिकायला लावले ह्याला. बाबा नको कसला आयटम बिटम काय म्हणून नको बसू बस. आपलं मस्त पैकी लग्न बिग्न कर. काय रात्री 1 वाजले होते. चल म्हणलं भावाला आपण जाऊ घरी. तिथून पुढं मग मी माझा भाऊ आलो. भाऊ म्हणजे पप्या. मग त्याला घेऊन आले घरी. मग काय परत आम्ही निघालो आमच्या घराकडे. रात्रीच्या किती पण वाजू द्या, किती पण लेट होऊ द्या, पण आम्ही काय रील काढायचा सोडत नाही. आणि एकतर पप्याला घेतलंय माझ्या साक्षीच्या रील्समध्ये. त्याला मी इथून पुढं पण तोच कंटेंट ठेवणार आहे साक्षीचाच, फक्त आतून बदलून असलं जरा. मग इथून हळूहळू आलो. पण दिसले डॉगीज बाय. ड्रायव्हर मित्रांनो, तुम्ही हे पूल बघितलं असेल, ज्यांनी ओळखलाय त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा हा पूल कुठला आहे. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला छोटासा आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढे असेच माझे मी ब्लॉग इंस्टाला पण टाकल, यूट्यूबला पण टाकल आणि फेसबुकला पण टाकल. धन्यवाद.